इंडिया ॲज अन इंडिया कल्चरली आपल्याला साउंड होण्यासाठी, कल्चरली आपण एक एक मोठी सोसायटी बनवण्यासाठी अँड आय डोंट फील अमेरिका इज अ व्हेरी डेव्हलप्ड कंट्री. आता पुढचा माझा प्रश्न होता तुझ्यासाठी, की तुझ्या मते वर्ल्ड सिनेमा काय आहे? आणि कुठला वर्ल्ड सिनेमा काही जर तुला एक्झाम्पल द्यायचे राहिले, काही मूव्हीजचे स्पेसिफिक पॉइंटेड मूव्हीज या आहेत, ज्या तुम्ही बघा, ज्यातून तुम्हाला शिकायला मिळेल. नॉट ॲज अ लाइक तुम्ही फक्त बघा. त्याला ॲज अ तुम्हाला जर फिल्म मेकर बनायचं असेल, तर तुम्ही ते शिकू शकता. तर असे काही एक्झाम्पल पहिले तर वर्ल्ड सिनेमा म्हणजे काय आमच्या ऑडियन्सला सांग. तुझ्या मते काय वर्ल्ड आहे वर्ल्ड सिनेमा सिनेमा? बेसिकली बेसिकली जगाची जग कसा विचार करतो, वेगवेगळे पार्ट्स ऑफ जग कसे विचार करतात, म्हणजे जपान असू दे किंवा कोरिया असू दे किंवा बाकी हे सगळे कसे विचार करतात. त्यांचं हं, एक हं, हं, हं. मोठा उदाहरण आहे त्यांच्या आर्ट मध्ये. हे येतो कल्चर आणि आर्ट मध्ये ते दिसतो की ते लोक काय राइट. विचार करतात, की त्यांची काय व्हॅल्यूज आहेत किंवा त्या गोष्टी ते कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी ठेवतात किंवा त्यांच्या हिशोबाने इमोशन्स कसे हिट होतात. हं, हं, आणि हं, हं. बेसिकली इमोशन सगळ्याकडे सेमच आहे. इमोशन म्हणजे डिलिव्हर करण्याची पद्धत मध्ये जितका फरक डिफरन्स आहे ना, दॅट इज वास्ट. राइट, राइट, ती एक राइट, गोष्ट राइट. बघण्यासारखी आहे, की फॉर एक्झाम्पल हं. मी तुला सांगू का आता, आणि एक खूप मोठी गोष्ट आहे की लोक त्या पर्स्पेक्टिव्हने सिनेमाला बघत नाही. हं. सिनेमा हे एक अशी गोष्ट आहे ज्याने कल्चरली अमेरिकाला इतकं साउंड केलं आणि कल्चरली त्याने हं, अमेरिकाला, हं. आज अमेरिका जो आहे तो फक्त त्याच्या सिनेमावरती आहे. त्यात खूप मोठा म्हणजे 70% to 80% जो भाग आहे की आपण अमेरिका म्हटलं की असे हात जोडतात, त्याच्या हां. पाठी त्याच्या सिनेमाचा हात आहे. राइट. अमेरिकेच्या सिनेमामुळे त्यांनी कोल्ड वॉर सुद्धा जिंकलाय. कारण की त्यांच्या हं, हं. सिनेमामुळे त्यांनी हे दाखवलं की आम्ही रशियनच्या वर आहोत. जर त्याचा राइट. सिनेमा नसता तर रशिया वॉज लाईक व्हेरी मच वेल मिलिटरी इक्विप्ड, व्हेरी मच लाईक त्यांच्याकडे लिहिणारे पण किती होते. आता इमॅजिन फॉर एक्झाम्पल तुला सांगू, लिटरेचरमध्ये रशिया खूप स्ट्रॉंग होता. आता कोणताही हं, ऍक्टरला तू हं, हं, विचारणार हं. की का रे बाबा, कोणता मेथड किंवा असं तू बोलतो स्टॅनिस्लॅव्हस्की, असे लगेच नाव येतो ना. हं, 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 हं. स्टॅनिस्लॅव्हस्की, अँटॉन चेकव, असे सगळे नाव येतं. हे कोण आहे? रशियन्स आहे. त्यांच्याकडे हो राइट. भरमार आहे, खूप भरमार आहे. मग ते कसे काय पाठी पडले? तर फक्त आणि फक्त सिनेमामुळे. आणि सिनेमामुळे आणि सिनेमालाच मोठा आता बेस तुला सांगू तर कल्चर वॉर आहे, चालू आहे आपल्या वर्ल्डमध्ये सुद्धा. आणि हं, ॲट हं, धिस हं. मोमेंट ते चायनाने पाहिलंय आणि चायनाने त्यांच्या याच्यासाठी हजारोने कोटी रुपये इन्व्हेस्ट केले फॉर देअर सिनेमा. आणि त्याचं तुला लगेच हे भेटून जातं रे, काय म्हणतात त्याला, रिझल्ट आउटपुट मिळून जातो. लगेच. हं. लगेच आउटपुट भेटून जातो. लगेच तुला अवॉर्ड बघायला भेटणार. तर अरे चायनीज लगेच भेटणार. अरे हा तर खूप मोठा हॉलिवूडचा अवॉर्ड होता. अरे चायनीजला भेटला. ओके. आणि हे लगेच भेटत राहतं. आणि हे लगेच तुला हां. दिसणार की ओके फाईन. आणि इंडिया ॲज अन इंडिया कल्चरली आपल्याला साउंड होण्यासाठी, कल्चरली आपण एक एक मोठी सोसायटी बनवण्यासाठी अँड आय डोंट फील अमेरिका इज अ व्हेरी डेव्हलप्ड कंट्री. आय बिलीव्ह अमेरिका पोज इज अ डेव्हलप्ड कंट्री. देयर इज अ व्हेरी बिग डिफरन्स. हं, 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 फॉर मी हं. आय बिलीव्ह यू कॅन कॉल युअरसेल्फ डेव्हलप कंट्री वेन जेव्हा जर तुमच्या म्हणजे अमेरिका शुड नॉट कॉल देअरसेल्फ अ डेव्हलप कंट्री, बिकॉज जर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये पोरांना ही शिकवून देताय की जर इथे कोणतरी येडा माणूस होऊन गोळीबार करायला आला तर तुम्ही कसं लपायचं, तुम्ही ती गोष्ट शिकवताय. हां, हां, हां. दॅट इज व्हेरी दॅट इज नॉट अ साइन ऑफ अ डेव्हलप्ड नेशन. जर तुमच्या हं, हं, हं. लोकांमध्ये जर इतकं हे आहेत, खूप आहेत, तिथे पण अंडर एज मॅरेजेस खूप होतात. तिथेही खूप ह्युमन ट्रॅफिकिंगचे इश्यूज आहे, खूप आहे. पण इथे आहेत की दे आर व्हेरी गुड ॲट मार्केटिंग देमसेल्फ. They are just अच्छा. like we have nuclear bomb. If you say and this about anything, yeah, that the only thing that they have is military. Everything राइट, else राइट. is very much marketing. हं, तर आपल्या हं. इंडियामध्ये ती एक खूप मोठी गोष्ट आहे, की इंडियाला आता ते कल्चरल आपलं इंडिया स्वतःमध्येच एक खूप वर्ल्ड आहे. तू बघ एक्झॅक्ट. ना, एक सिंपल गोष्ट आहे. पंजाबची सिनेमा बघ, साऊथची सिनेमा बघ, बॉलिवूड बघ, आपला मराठी रिजनल बघ, ओडिया बघ, आपलं हे बघ, काय म्हणतात तुला, बेंगॉली सिनेमा बघ हं, किंवा हं, हं. नॉर्थ ईस्टर्न वाला आपला अकोने कंपनी खूप सुंदर आहे. त्यामध्ये हां, माझ्या हां, एक हां. मित्राने काम केलेलं त्यामध्ये, टेन्झिन दालाने. तर तो आहे. मग ते ते सगळे मूव्हीज बघ, तू पागल होणार. राइट, आहेत ना. राइट, आता राइट. सिंपल गोष्ट आहे. रिमेक बनतात. रिमेक हं, बनतात हं. बॉलिवूडमध्ये. मराठीचे बनतात, साऊथचे बनतात, ओडियाचे बनतात, बेंगॉलचे बनतात, नॉर्थ ईस्टचे बनतात. पण जेव्हा तू ते रिजनल मूव्हीज बघतो, तेव्हा तुला डिफरंट फिलिंग काय येते?
हं, 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 आणि हं, हं. बॉलिवूड तर आता म्हणजे असं झालंय, की ते कॉस्ट्यूम सुद्धा चेंज करत. लाइक हां. इव्हन इन रिमेक लाइक आपल्या ह्याच्यामध्ये दे डोंट इव्हन केअर, की कॉस्ट्यूम सुद्धा चेंज करायचं. कॉस्ट्यूम हं, सुद्धा हं. सेम असू दे. लोकेशन सुद्धा सेम असू दे. सगळं राइट, सेम असू दे. म्हणजे लाइक राइट, इट्स राइट. लाइक नॉट इव्हन इट्स ब्लेटंट कॉपी. इट्स नॉट इव्हन लाइक की आपण म्हणतात ना हं. लहानपणी आपण करायचे, की "हे तुझी वही दे, फक्त वही खोडून त्यावरती स्वतःचं नाव लिहायचं." नाही सो इट्स लाइक दॅट ब्लेटंट कॉपी. याच्यासाठी माझ्याकडे एक सुंदर एनालॉजी आहे, की माझा जी बॉटल असते ना, त्यातून माझा आपण पहिले पिऊन घेतलेला आहे. मग त्यात पाणी टाकला आणि परत जो पाणी टाकलं. दुसऱ्यांदा जो माझा पिऊन राहिलेला आहे, तो रिमेक आहे बेसिकली. की तुम्हाला हो, तर स्वाद मग आता हां. तुम्हाला स्मेल तसाच मग ते येतो, पण टेस्टमध्ये मजा नाही. मग तीच गोष्ट आहे ना, आता रिजनलमध्ये सिंपल मुळशी पॅटर्न मूव्ही बघ. हां. सुंदर, अप्रतिम मूव्ही आहे. मुळशी राइट. पॅटर्न, साईराट. त्याच्या रिमेक्समध्ये नाहीये मजा तेवढी. ते हं, रिमेक हं, बघताना हं. यू आर लाइक ठीक आहे, ओके. ठीक आहे, फाईन. ठीक आहे. आणि जस्ट बिकॉज यू नो स्टोरी त्यामध्ये तुला असं काही सस्पेन्स सुद्धा राहत, की आता एक्झॅक्टली. पुढे हं, काय हं, होणार आहे? हं. असं काय होणार आहे? असं काय? इट्स नथिंग. आणि दे अल्सो डू रिमेक बिकॉज आता तो फनल झाला माहिती का? असं झालं. हां. बॉलिवूड इज नो मोर अॅन इंडस्ट्री, बट इट्स अ फनल नाऊ. हं, इट्स हं, हं, लाइक हं, की हं. सगळ्याकडून जितके तुमचे चांगले स्टोरीज गिव्ह मी, विल मेक इट हां. बिगर. हां. आम्ही मासी ऑडियन्सपर्यंत पोहोचवू त्याला. तर आता मला असं वाटतं, की थोड्या दिवसामध्ये जे बॉलिवूड प्रोड्युसर्स आहेत, त्यांनी एक खूप मोठा स्वतःचा प्लॅटफॉर्मच बनवून देणार आहे ते. आणि दॅट विल बी लाइक ओके फाईन. वी आर नॉट इंटरेस्टेड इन मेकिंग ओरिजिनल कंटेंट, बट वी आर व्हेरी मच इंटरेस्टेड इन मेकिंग शुअर दॅट की जो तुमचा चांगला हिट झालेला सिनेमा आहे, त्याला हां. अजून कसा हिट करता येईल. तुम्ही 100 कोटी कमवले ना, आम्ही तुम्हाला 200 कोटी कमवतो. सो हं, इट इज हं, व्हेरी हं. मच इंटू बिझनेस, स्ट्रीमलाईन बिझनेस. तर ॲट द सेम पॉइंट, बट लेट अस गेट टू द पॉइंट ऑफ वर्ल्ड सिनेमा. हं. So what world cinema taught me is people. ओके. सगळ्यात सुंदर गोष्ट. तुम्ही या जगात काही वाचा, नाही नको वाचा, काही म्हणजे गोष्ट समजा, नको समजा, शिका, नको शिका, दॅट्स व्हेरी डिफरंट पॉइंट. बट यू शुड अल्वेज बी एबल टू अंडरस्टँड अनदर ह्युमन. माझ्या हिशोबाने. राइट. राइट, राइट. जर तुम्ही एक म्हणजे मनुष्य असून दुसऱ्या मनुष्याबद्दल म्हणजे तुम्हाला कळत नसेल, की काय चाललंय, कसं आहे, तो विचार कशा पद्धतीने करतो, कसं बोलतो, त्याच्यामध्ये इमोशन्स कसे येतात. तर ती खूप लाँग टर्म खूप फेल्युअर गोष्ट आहे. हं, 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 खूप हं. लाँग टर्म खूप फेल्युअर गोष्ट आणि या गोष्टीसाठी मग मी जेव्हा माझं इंट्रोडक्शन कसं झालं होतं मी तुला सांगतो, खूप हसणार तू. तर लहानपणी मी जेव्हा फर्स्ट मध्ये होतो तेव्हा एक स्टोरी होती इंग्लिश चॅप्टरमध्ये आणि आय वॉज व्हेरी बॅड ॲट इंग्लिश. तर तेव्हा असं होतं की हां, ते होतं ना शेतकरी असतो, त्याचे 5 मुलं असतात, मग हां, तो हां, सगळ्यांना हां, हां. एक-एक काठी ती स्टोरी होती ओके. आणि ती ओके. माझ्याकडून पाठांतर होतच नव्हती. म्हटलं, "अरे," म्हटलं, "तर टीचर खूप अशी झाली, तशी झाली, कानाखाली वाजवली माझ्या, जा आयुष्यात कधी इंग्लिश शिकणार नाही, असं नाही, तसं नाही." आवाज डोकं लहान होता रे मी तेव्हा. आणि म्हटलं हं. अशी गोष्ट मी रडत-रडत घरी गेलो आणि माझे आजोबा होते. तर माझ्या आजोबाला पण इंग्लिश येत नाही हां. पण माझे आजोबा होते पी-एस-आय. ठीक आहे. ओके. सो हं, हं, पी-एस-आय हं. असल्यामुळे पी-एस-आय असं असल्यामुळे नाही का त्यांच्यामध्ये ते होतं ना, तर ही वॉज ऑल्वेज रेडी टू लिफ्ट मी अप. तर ही वॉज लाइक ओके असं बघ, "अमिताभ स्टँड अप. येस, येस सर." असं ते काय जे जे काही ॲज अ हे मध्ये मार्चिंगमध्ये म्हणतात ते जे त्यांच्या तर ते सांगायचे नाही का असं बोलायला पाहिजे. तू एवढा चांगला इंग्लिश बोलणार ना, की इव्हन फॉरेनर्स विल लिसन टू यू. तर मी ती गोष्ट खूप मनावरती घेतली. आणि हे वडिलांना हं. काय माहीत कुठून कळाली, तर वडिलांनी नाही का सगळ्यात पहिला जो सिनेमा आणला होता तो होता जॅकी चॅन. ओह तर वॉव! माझं इंट्रोडक्शन टू वर्ल्ड सिनेमा स्टार्टेड ॲट द व्हेन आय वाज लाइक इन फर्स्ट स्टँडर्ड. तर ती होती चायनीज मूव्ही होती प्रॉपर आणि ती आता म्हणजे खूप गाजली. स्नेक इन द ईगल शॅडो करून. हं, हं, ती हं. सगळ्या आणि ती अल्सो इट वाज अल्सो द मूव्ही व्हिच मेड जॅकी चॅन. राइट, अदरवाईज राइट, त्याच्या आधी राइट. तो फेल्ड सुपरस्टार होता. दॅट वाज हिज लाइक फर्स्ट लाइक बिग ब्रेक हिट, अँड बिग बिग हिट. हां, हां. हां, बिग हिट मूव्ही दॅट ब्रेक थ्रू मूव्ही होती. तर मी पाहिलं आणि मी येडा होऊन गेलो. म्हटलं, "अरे काय आहे? काय पाहिलं आपण?" मला काहीच कळत नव्हतं. काहीच कळत नव्हतं. म्हणजे एक शब्द सुद्धा कळत नव्हता. पण ते ॲक्शनमध्ये आय वॉज व्हेरी मच लाइक अरे हे भारी आहे. आपल्याला हे करायचंय. आपण पण असं करूयात, आपण पण तसं करूयात. सो मी ते पिक्चर पाहिली आणि मी वेडा झालो. मी म्हटलं याच्यानंतर जितके पण असेल ते सगळं बघूया आपण. हां, हां, हां. त्यानंतर हर वीकेंडला पप्पा रेंटवरती आणायचे सीडीज आणि मी बघायचो. मग असं हळू-हळू करत पहिले मी जॅकी चॅनचे मूव्हीज पाहिले सगळे. मग जॅकी चॅन करत असताना वडिलांनी जेट आणला.
मग जेटली पाहिला मी. मग ओके. ब्रुसली आणला, मग ब्रुसली पाहिला मी. मग व्हॅन डॅम आणला मध्येच. म्हटलं हा कोण आहे व्हॅन डॅम? म्हटलं म्हणले हे चायनीज लोकं भारी आहे. हे अमेरिकन लोकांना येत नाही. काही हे करणार नाही चांगला ॲक्शन. आणि पाहिला हं, ना, आय हं, वॉज हं. शॉक्ड लाइक व्हॉट हे काय आहे? मग व्हॅन डॅम पाहिला, मग स्क्वॉर्झनेगर पाहिला, मग हे सगळं पाहिलं आणि मग त्यानंतर मी वाचलं की मला या लोकांना ॲक्शनमध्ये नाही का बघायचंय नाही का, की हे अजून काय-काय करतात. मग डॉनी येन राइट. असू दे. तर माझं स्टार्ट वॉज फ्रॉम ॲक्शन मूव्हीज. हं, इट हं, वॉज हं, फ्रॉम हं, ॲक्शन हं. कॉमेडी टू ॲक्शन, 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 ॲक्शन फॉर अ लाँग टाईम ॲक्शन आणि त्याच्यानंतर आय शिफ्टेड टू व्हेरी नुआन्स्ड थिंग्स लाइक हं, मग हं. त्यानंतर मला कंटेंट असं ओरिएंटेड मूव्हीज. हां, कंटेंट ओरिएंटेड, स्टोरी ओरिएंटेड, यू नो व्हॉट. मग त्याच्यानंतर मी पाहायला लागलो चायनीज, मग कॅन्टोनीज, मोस्टली कॅन्टोनीज. मग त्यानंतर मी पाहिलं जॅपनीज. जॅपनीजमध्ये अॅनिमेचं कल्चर पाहिलं मी. अॅनिमे कल्चर काय असतो आणि अॅनिमे कल्चर किती खतरनाक असतो. ते पाहिलं की अॅनिमेची स्टोरी जे रायटर असतात, हं, हं, ते हं, हं, हं. त्यांच्या म्हणजे आय बिलीव्ह थ्रिल आणि सस्पेन्समध्ये त्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही. आय डोंट थिंक लाइक आय हॅव सीन डीसी म्हणजे मी डीसी म्हणजे वाचलंय, मी मार्वल वाचलंय. सगळे कॉमिक्स जितके पण हीरोज असू दे, ते सगळे वाचलेत. पण द वे अॅनिमे क्रिएट सस्पेन्स आणि अॅनिमे ज्या पद्धतीने थ्रिलर बनवतो, हं, 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 ते हं. अजून कुठेही नाही. इव्हन आणि ते रिफ्लेक्ट करतात. ते ओके. रिफ्लेक्ट करतात त्यांच्या मूव्हीजमध्ये. इव्हन कोरियन मूव्हीज त्यामुळे ते अडॅप्ट करतात. तर राइट, कोरियन राइट. थ्रिलर तू बघ ना, आता रिसेंटली मी कोणती पाहिली तुला सांगू, ॲनिमल वर्ल्ड करून एक पाहिली. ती पण एक चायनीज हॉलिवूड असं हे होतं म्हणजे चायनीज ओके. कोरियन हॉलिवूड असं ते हे होतं, मिक्सअप कोलॅबोरेशन होती. होतं. हं, हं, हं. हां, मिक्सअप होते. हां. आयडिया तर ॲज आयडिया असं समजून घ्या स्क्विड गेम सारखा आयडिया होता. ओके. बट ओह माय गॉड! ओह माय गॉड! इट वॉज सो डिफरंट. मग फॅब्रिकेटेड सिटी एक पाहिली आणि हं, हं, एक हं. सगळ्यात एक सुंदर पिक्चर तुला सांगतो जी बघ म्हणजे बघ, इन्सेपरेबल ब्रदर्स करून आहे. ओके, तर ओके. इन्सेपरेबल ब्रदर्स पण कोरियन आहे आणि आता रिसेंटली मी ती पाहिली एक जर्मन जर्मन मूव्ही पाहिली. हॅकिंगवरती ती पण थ्रिलर होती आणि ती माइंड ब्लोइंग थ्रिलर होती. हू एम आय करून. तर ओके, ही जे ओके. सगळी तर असे सगळे पिक्चर जेव्हा बघत राहिलो, तेव्हा मला कळत राहिलं, की हे लोकं कसे विचार करतात. राइट, राइट, लोकांची राइट. एक लोकांचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो ना. मग कसे बघतात. मग रशियन मूव्ही पाहिली. रशियन मूव्ही बघितली आय वाज फर्स्ट लाइक ओके फाईन हे अशी आहे का? मग तशी आहे का? थोडं रशियन मूव्हीचा माझा फर्स्ट इंट्रोडक्शन वॉज फ्रॉम वर्ल्ड मूव्हीज एक खूप सुंदर चॅनल होता. आपल्या इथे यायचा ओके. आय गेस बंद झालाय तो. तर वर्ल्ड मूव्हीजमध्ये मी ते बघायचो. तो रशियन पाहिली आणि फ्रेंच मूव्ही प्राइसलेस करून होती. एक रोमॅन्टिक मूव्ही होती. तर हं, हं, ती हं, हं, फ्रेंच हं. मूव्ही पण मी त्या वर्ल्ड मूव्हीजमध्ये पाहिल्याबद्दल मग त्यानंतर मी ती फ्रेंच मूव्हीज बघायला लागलो. ओके, ओके, धिस इज नाईस. ओके, दॅट इज नाईस. आता म्हणजे आता सगळ्यांना तर आता कुठेतरी ते 365 डेज आवडतात. पण हां, हां, त्याच्या हां. आधी पण असे खूप सारे म्हणजे इटालियन मूव्हीज किंवा अशा मूव्हीज. तर हे सगळे मूव्हीज बघताना ना एक बेसिक आयडिया तुला येते, हं, 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 की हं, या हं. ऑडियन्सला काय आवडतं आणि या लोकांना काय आवडतं आणि तुला एक ऑन एन एव्हरेज तसं बेसिक ऑडियन्स सगळ्यांनाच आवडतो. पण एक तुला एक डिफरन्स सांगायला गेलं तर आता बाहुबली पाहिली असेल आपण. आपल्या आपल्या इंडियामध्ये बाहुबली म्हणून राइट. प्रभास इज लाइक गॉड, लाइक हं, अल्मोस्ट हं, गॉड. हं. पण जेव्हा ती जपानमध्ये रिलीज झाली आणि जपानमध्ये लोकांनी पाहिली ना, तर तुला माहिती आहे ते एक कॅरेक्टर होतं, जो स्वतःला खूप शायनिंग मारायचा. बाहुबली 2 मध्ये खूप शायनिंग मारायचा, ज्याला देवसेनाला हां. इम्प्रेस करायचं होतं हां, हां, आणि हां, मग हां. त्यानंतर मग त्यानंतर त्याला खूप मारतात आणि मग तो शेवटी मग तो एकदम असा ॲक्चुअलमध्ये वीर बहादूर बनतो. हं, हं, हं. तर त्या कॅरेक्टरला जास्त प्रेम जपानमध्ये मिळालं. ओके, जॅपनीज ओके. लोकं त्याच्याकडे पळत गेले आणि व्हॉट अन ॲक्टिंग, व्हॉट अ कॅरेक्टर, यू प्लेड सो गुड. व्हाय? तर मी विचार केला ना, का असं? तर जपानमध्ये ना एक फिलॉसॉफी आहे, की जपानमध्ये परफेक्शन असं काही नसतं. हं, 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 हं. जपानमध्ये नाही का इम्परफेक्शन्सला खूप व्हॅल्यू असते. आणि जॅपनीज राइट. म्हणजे त्या गोष्टी आणि त्याची एक सुंदर आहे त्यांची काहीतरी प्रोसेस असते, प्रोसेसचं नाव विसरलो. ते काय करतात काही गोष्टी तुटली असेल ना, त्यामध्ये सोनं टाकतात आणि सोनं टाकून ते बाइंड करतात हां, 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 आणि हां, ते हां. प्रिझर्व्ह करून ठेवतात. आणि त्यांच्या कल्चरमध्ये असं असतं, की ही जी गोष्ट आहे ही आता जी पहिले सुंदर होती, पण आता अजून सुंदर आणि अजून व्हॅल्युएबल सुंदर. झाली. राइट, राइट, राइट. मग त्यांना तो कॅरेक्टरमध्ये तो तसा दिसला ना, कारण की स्टार्टिंगमध्ये ही वॉज लाइक आय एम धिस, आय एम हं. वीर बहादूर असं तसं. मग तेव्हा जेव्हा ॲक्चुअली जेव्हा हे येते कमिटमेंटची वेळ येते, तेव्हा मग तो जेव्हा बदलतो, मग तो कॅरेक्टर चेंज आहे. इम्परफेक्ट कॅरेक्टर आहे तो. राइट, 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 तो राइट. सुंदर झालाय. मग हं, हं, त्याच्यामुळे हं. ते जॅपनीज लोकं लाइक वीर बहादूर इज इज लाइक व्हेरी फेव्हरेट